हॅलो स्टुडंट, एक्सरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर जो 3 आहे तो आता आपण बघणार आहोत. हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामध्ये सर्व एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल आहे आणि सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची जी टेक्निक आहे ती वेगवेगळी आहे. पण त्या पद्धतीने जी काही व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह करायची आहे ती आपल्याला प्रूव्ह करता येते. ते करण्यासाठी ज्या स्टेप्स आहेत त्या बघायच्या आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन तिथपर्यंत राहण्याचा प्रयत्न करायचा. शो दॅटच्या टाईपचे हे सर्व एक्झाम्पल आहेत. गिवन ज्या टर्म्स आहेत त्या सॉल्व्ह करून तुम्हाला ही जी टर्म आहे ती मिळवता येते. हे करण्यासाठी मात्र थोडंसं तुम्हाला विचार करावा लागतं. सिम्प्लिफिकेशन काय करायचं, कसं करायचं याबद्दल तुम्हाला प्रत्येक गोष्ट छोटी छोटी जी आहे ती कशी करता येईल हे कळलं की मग हे कॅल्क्युलेशन तेवढं इझी जातं. आता ह्याच्यामध्ये पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये परत एकदा एक क्वेश्चन दिलेला आहे. पॅरामेट्रिक फॉर्म जसं असतं तसं आपण त्याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. विथ द पॅरामीटर टी ही जी टर्म दिली आहे ती डिफरन्शिएट करून घेऊया. सो गिव्हन जी टर्म आहे ती डिफरन्शिएट करूया विथ द पॅरामीटर टी. डेरिव्हेटिव्ह होईल dx by dt is equal to a coefficient as it is 2t. Similar way dy by dt is equal to 2a coefficient t चा डेरिव्हेटिव्ह 1. ही जी टर्म आहे ती रिराईट करून घेऊया 2at च्या फॉर्म मध्ये. dx by dt ची ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता ह्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय dy by dx. पॅरामीटरचं जसं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलंय मागच्या तासाला, सिमिलर वेनी पहिलं कॅल्क्युलेशन कम्प्लीट करून घ्यायचं. सो dy by dx ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 2a अपॉन 2at. सिम्प्लिफिकेशन dy by dx चा लास्ट आन्सर मिळेल तुम्हाला 1 अपॉन t. ह्या स्टेजला ह्याला डिफरन्शिएट करायचं. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मागचे एक्झाम्पल आठवायचे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आहे तसंच सॉल्व्ह करायचं. विथ रिस्पेक्ट टू एक्स ला डिफरन्शिएट करायचं ह्या टर्मला. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू इन डी बाय डी एक्स ऑफ, डायरेक्ट मी आता चेन रूल यूज करते, डी एक्स अपॉन डी टी. ह्याचा विथ रिस्पेक्टिव्ह जो टी आहे टी घेऊया विथ द पॅरामीटर टी. इथे एक्स पाहिजे. ही विथ रिस्पेक्टिव्ह टी जो आहे तो डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घेऊया. आणि ही जी टर्म व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू जी एक्सची असते डेरिव्हेटिव्हची ती रेसिप्रोकल फॉर्म मध्ये आपल्याला लिहावी लागते. सो याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि ही जी टर्म आहे ती रेसिप्रोकल फॉर्म मध्ये ह्या इक्वेशन नंबर 1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. ह्याला डिफरन्शिएट करून घेऊया. सो टर्म इन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर हा डेरिव्हेटिव्ह झाला इनटू ही जी व्हॅल्यू आहे ती येईल 1 अपॉन 2a च्या फॉर्म मध्ये. आता हे खरंच आपलं फायनल आन्सर असलं पाहिजे, पण हे आन्सर विथ द पॅरामीटर टी च्या फॉर्म मध्ये आलेलं आहे आणि ही जी टर्म आहे शो दॅट त्याच्यामध्ये पॅरामीटर दिसत नाहीये. याचा अर्थ तो पॅरामीटर आपल्याला रिप्लेस करायचा आहे आणि पॅरामीटर रिप्लेस करायचा आहे एक्स वाय च्या फॉर्म मध्ये. मग एक्स वाय ची जी टर्म आहे ती गिव्हनच आहे आपल्याला, त्यामुळे ह्या टर्मला आपण इक्वेशन नंबर 1 सपोज करून घेऊया आणि चेंज करूया ह्याला इक्वेशन नंबर 2 ने. हा 1 झाला, हा 2 झाला. आता ही जी व्हॅल्यू आहे ती बाय इक्वेशन 1 चेंज करता येईल का? टी स्क्वेअर ची टर्म आहे, इथे पण टी स्क्वेअर ची टर्म आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करता येईल एक्स अपॉन ए च्या फॉर्म मध्ये. सो हे करून घेऊया. सो बाय इक्वेशन 1 टी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय लिहिता येईल? टी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स अपॉन ए. सिमिलर वेनी इथे 2at आहे आणि इथे पण टर्म दिसते 2at. सो y ची व्हॅल्यू जी आहे 2at ची ती सबस्टिट्यूट होईल y च्या फॉर्म मध्ये. हे ज्या दोन्ही टर्म्स आहेत त्या आता इथे सबस्टिट्यूट करूया. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस टर्म काय होईल 1 अपॉन एक्स अपॉन ए इंटू ही टर्म होईल 1 अपॉन y च्या फॉर्म मध्ये. सिम्प्लिफिकेशन इथे करा. सो मायनस ए मायनस ए अपॉन इथे एक्स राहिला आणि हा एक्स ला हा वाय जो आहे तो मल्टिप्लाय करून घेऊया. ही जी टर्म आहे ती आता राईट हँड साइडला जी व्हॅल्यू आहे ती एक्स वाय च्या फॉर्म मध्ये आली आहे, तिकडे लेफ्ट हँडला शिफ्ट करा. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए फक्त राहील आणि हेच आपल्याला पाहिजे तर फक्त ही टर्म इकडे शिफ्ट केली की प्लस येईल. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस
a इज इक्वल टू 0 आणि हेच आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळालं. सो टेक्निकली हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते व्यवस्थित सिम्प्लिफाय करावं लागतात. जे काही प्रूफ आपल्याला पाहिजे आहे, जी टर्म गिवन आहे त्या फॉर्म मध्ये जे एक्झाम्पल आहे ते कन्व्हर्ट करून घ्यायचं आणि हे कन्व्हर्ट करण्यासाठी ज्या व्हॅल्यूज गिवन आहेत किंवा ज्याचे डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत, ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्याचा यूज करता येईल का ह्याचा विचार करायचा आणि त्या पद्धतीने ते सिम्प्लिफिकेशन कसं कम्प्लीट करता येईल हे कम्प्लीट करून घ्यायचं. सो हे एक्झाम्पल पहिलं झालं. सिमिलर वेनी आता दुसरे एक्झाम्पल बघूया. प्रत्येक एक्झाम्पल मात्र वेगवेगळ्या पद्धतीनेच तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. आता ह्याच्यामध्ये इफ टर्म दिली आहे y इज इक्वल टू e raised to m tan inverse x, then show that ची जी टर्म आहे ती आहे 1 plus x square d square y by dx square plus 2x minus m into dy by dx is equal to 0. सो हे आपल्याला शो करायचं आहे. गिवन टर्म जी आहे ती वायच्या फॉर्म मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन दिसतंय. एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह जसं आपण घेतो तसंच घ्यायचं, फक्त नंतर कंपोजिट फंक्शन जे आहे टॅन इनव्हर्स एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला विसरायचं नाही. यावेळी टर्म सिम्प्लिफाय करत नेऊया, चेक करूया त्या आन्सर पर्यंत आपल्याला कशा पद्धतीने जाता येतं. सो व्हॅल्यू जी आहे ती गिवन टर्म डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्टिव्ह एक्स नी. ही टर्म डायरेक्ट एक्स नी डेरिव्हेटिव्ह होईल. व्हॅल्यू येईल dy by dx is equal to exponential as it is into derivative of function. So d by dx of function is m tan inverse x. ह्या टर्मचा आता डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. व्हॅल्यू ही जी आहे ती as it is, m कोएफिशियंट as it is, डेरिव्हेटिव्ह टॅन इनव्हर्सचा आपला बेसिक फॉर्म्युला आहे त्याची व्हॅल्यू येते m as it is 1/1 plus x square. आता ही जी टर्म आहे ती आपल्याला आन्सर मध्ये पाहिजे आणि ती कुठे पाहिजे राईट लेफ्ट हँड साईडला पाहिजे म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्मला ती टर्म मल्टिप्लाय झालेली आहे. प्लस जी टर्म आपल्याला गिवन आहे प्रूव्ह दॅटची, ती प्रूव्ह दॅटच्या टर्म मध्ये अशा फॉर्म मध्ये एकही व्हॅल्यू दिसत नाहीये. त्यामुळे ही जी टर्म आहे ती ओरिजिनल टर्मनी रिप्लेस करायची. सो बाय इक्वेशन 1 ह्या टर्मची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल y, म्हणजे ही पूर्ण टर्म आपण y ने रिप्लेस करूया आणि हा जो डिनॉमिनेटर आहे तो इकडे शिफ्ट करूया. जस्ट 1 plus x square into dy by dx इज इक्वल टू हा m जो आहे तो मल्टिप्लाय होईल इथे आणि y च्या फॉर्म मध्ये बाय इक्वेशन 1 आपल्याला एक्सपोनेन्शियल लिहिता येईल. हा इकडे ट्रान्सफर केला प्लस ही जी टर्म आहे ती y ने रिप्लेस केली, हा m इथे मल्टिप्लाय झाला. एवढंच केलेलं आहे मी. आता ह्या टर्मला व्हॅल्यू जी आहे ती टॅन इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये आलेली नाही, त्यामुळे डायरेक्ट आपण याला डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्टिव्ह एक्स नी आणि चेक करू शकतो की जी गिवन व्हॅल्यू आहे त्याच्यासारखी आपल्याला टर्म मिळते का. आणि हे करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह जो लेफ्ट हँडचा आपल्याला घ्यायचा आहे तो लेफ्ट हँडचा डेरिव्हेटिव्ह u इंटू व्ही, कारण दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहे त्यामुळे u इंटू व्हीचा आता फॉर्म्युला आपल्याला लेफ्ट हँड साठी यूज करावा लागेल. फॉर्म्युला म्हणायचा आणि व्हॅल्यू मात्र घेत जायचं. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. सो सेकंडचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, x स्क्वेअर चा 2x इज इक्वल टू m कोएफिशियंट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह y चा येईल dy बाय dx. आणि ही जी टर्म व्हॅल्यू आहे ती आता आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घ्यायची आहे. 1 plus x square d square y by dx square प्लस 2x dy by dx. ही लिहिताना अशी लिहायची आणि हा dy by dx आपल्याला कॉमन घेता येईल त्यामुळे हा इकडे शिफ्ट करूया, मायनस होईल m dy by dx. आणि आता dy by dx ची जी टर्म आहे ह्या दोन टर्मलाच फक्त सिम्प्लिफाय करायचं बाय टेकिंग कॉमन dy by dx. So 2x minus m dy by dx common is equal to 0. आणि हेच आपल्याला पाहिजे होतं.
सो चेक करून घ्या, जी टर्म हवी आहे त्याच टर्मच्या फॉर्म मध्ये ही व्हॅल्यू आपली आलेली. या वेने आपण ह्याचं सिम्प्लिफिकेशन केलं. इथे मात्र टेक्निक व्यवस्थित यूज करायची. ही जी व्हॅल्यू आहे ती व्यवस्थित सिम्प्लिफाय इथेच झाली पाहिजे. याच्यानंतरची ही जी स्टेप आहे ती फार महत्वाची आहे. हे जर तुम्ही असं करून नाही घेतलं तर पर्यायी हे आन्सर तुमचं लवकर येणार नाही, व्हॅल्यू त्या पद्धतीने सिम्प्लिफाय पटकन होणार नाही. त्यामुळेच पहिल्यांदा हे कॅल्क्युलेशन बघायचं. हे असं आलं की मग त्याला डिफरन्शिएट करत ना, मग टर्म जी आहे ती ओरिजिनल टर्म जशी हवी आहे तशीच आपल्याला मिळत जाते. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते घेऊया. सगळे एक्झाम्पल मात्र वेगवेगळे आहेत. व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन हेच त्याचं हे आहे. एक्स इज इक्वल टू, परत पॅरामेट्रिक फॉर्म आहे, कॉस टी आणि y इज इक्वल टू ई रेज टू एम टी. देन शो दॅट 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स मायनस एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0. ही टर्म प्रूव्ह करायची आहे. चेक करते मी. मायनस एक्स, ठीक आहे. आणि ही टर्म गिवन आहे, एक्स इज इक्वल टू कॉस टी, वाय इज इक्वल टू ई रेज टू एम टी. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज विथ द पॅरामीटर टी दिलेल्या आहेत. मगाशी जसं पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं त्याच वेळी पहिले आपण सिम्प्लिफिकेशन घेऊया विथ रिस्पेक्ट टू टी. दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घ्या. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह पहिला येईल dx बाय dt, डेरिव्हेटिव्ह साईनचा मायनस सॉरी कॉसचा मायनस साइन टी. ही व्हॅल्यू कंप्लीट झाली. dy बाय dx इज इक्वल टू व्हॅल्यू येईल एक्सपोनेन्शियल ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो एम टीचा डेरिव्हेटिव्ह येईल एम विथ रिस्पेक्ट टू टी, विथ रिस्पेक्ट टू टी. आता ही जी व्हॅल्यू आहे ती dy बाय dx च्या फॉर्म मध्ये घेऊया. dy बाय dt अपॉन dx बाय dt. टर्म सबस्टिट्यूट करा. m e रेज टू एम टी अपॉन व्हॅल्यू मायनस साइन टी. हा डेरिव्हेटिव्हचा आपला फॉर्म झाला. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथे कम्प्लीट झाला. आता ह्याच्यामध्ये पॅरामेट्रिक फॉर्म आहे आणि ह्याचा जर डेरिव्हेटिव्ह आपण परत घेतला तर यू अपॉन व्ही चा फॉर्म्युला आपल्याला कंपल्सरी यूज करावा लागेल आणि प्लस कॉम्प्लिकेशन्स पण वाढतील. पण जे आपल्याला प्रॉब्लेमचं आन्सर हवंय ते पॅरामेट्रिक फॉर्म मधलं नाही आणि त्यामुळेच या स्टेजलाच ह्याला असं कन्व्हर्ट करत द्यायचं की जेणेकरून हा जो पॅरामीटर आहे तो कॅन्सल होईल. त्यातली एक्सपोनेन्शियलची जी टर्म आहे ती लगेच इथे तुम्हाला गिव्हन टर्म सारखीच दिसते. एक्सपोनेन्शियलची ही जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट तुम्हाला वाय म्हणून सबस्टिट्यूट करता येते, त्याचा काही प्रश्न नाही. फक्त ही जी व्हॅल्यू आहे साइन टी ती मात्र आपल्याला टेक्निकली कन्व्हर्ट करावी लागेल. आता गिव्हन टर्म एक्सची जी आहे ती कॉस आहे आणि इथे आलाय तर साइन आलाय. याचा अर्थ आपल्याला साइन आणि कॉसचं जे फंडामेंटलचं रिलेशन आहे ते यूज करावं लागेल. म्हणजेच ही टर्म जर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये नेली तर मग आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटी यूज करता येईल. त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. ह्या टर्मला इकडे ट्रान्सफर करा, मायनस साइन इथेच ठेवा. सो साइन टी dy बाय dx इज इक्वल टू मायनस एम आणि ही जी टर्म आहे ती बाय इक्वेशन याला 1 देते म्हटल्यास बाय इक्वेशन 1 मध्ये हा आहे आणि एक्स पण आहे आणि वाय पण आहे, अशा दोन्ही व्हॅल्यू 1 मध्ये. हा जो राईट हँड साइड आहे तो मी डायरेक्टली चेंज केला. लेफ्ट हँड साइड साठी मी थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून घेतलं. आता ह्याला स्क्वेअर केल्याशिवाय जी व्हॅल्यू आहे फंडामेंटलची ती यूज होणार नाही, म्हणून स्क्वेअरिंग ऑन बोथ हँड साइड दोन्हीकडचं स्क्वेअर करा. ह्याचा स्क्वेअर होईल साइन स्क्वेअर टी आणि ह्याचा स्क्वेअर होईल dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर केल्यामुळे पॉझिटिव्ह टर्म होईल एनचा स्क्वेअर आणि वायच्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ हँड साइड दोन्हीकडचं इथे वाटल्यास लिहून घ्या बाय स्क्वेअरिंग. बाय स्क्वेअरिंग सो वी गेट दिस टर्म. आता स्क्वेअरिंग केल्यामुळे हा फंडामेंटलनी रिप्लेस करा कॉसच्या फॉर्म मध्ये, कॉस स्क्वेअर टी.
बाकीच्या सगळ्या टर्म्स आहेत तशाच आता घ्यायच्या. आता हा जो कॉस स्क्वेअर झालेला आहे त्याची व्हॅल्यू बाय इक्वेशन 1 आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल. कॉसची व्हॅल्यू आहे एक्स आणि एक्सची जी टर्म आहे ती जर इथे सबस्टिट्यूट केली तर ती होईल एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. म्हणजेच व्हॅल्यू येईल 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एन स्क्वेअर वाय स्क्वेअर. हे लक्षात येईल आता तुम्हाला की मी काय केलं, फंडामेंटल आयडेंटिटी जी टर्म डेरिव्हेटिव्हची आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची, ती फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू व्हेरिएबल एक्स वायच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतली. पॅरामीटरची जी टर्म आहे ती मी कॅन्सल केली. पॅरामीटरची टर्म का कॅन्सल केली, कारण आपल्याला जी टर्म हवी आहे त्याच्यामध्ये पॅरामीटर नको आहे आणि पॅरामीटर नको असेल तेव्हा टेक्निकली आपल्याला ज्या गिव्हन टर्म्स आहेत त्याचा यूज करायचा, त्या कशा पद्धतीने यूज कराव्या लागतील ह्याचा विचार करायचा आणि त्या पद्धतीने ते यूज झाल्या पाहिजे. आता हे झालं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं वाय आणि एक्सच्या फॉर्म मधली टर्म. आता ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्टिव्ह एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स म्हणजे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, कारण स्क्वेअरच्या फॉर्म मधली टर्म हवी आहे. परत लेफ्ट हँड साइड जी आहे ती यू इंटू व्ही चा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आणि नीट बघायचा टर्म्स कशी आहे. फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, त्यामुळे स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह अगोदर येईल नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येईल. सो फॉर्म्युला बघायचा आणि त्यानुसार सो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंडचा स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह 2 dy by dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह परत एकदा घ्यायचा. सो आतली फंक्शनची व्हॅल्यू dy बाय dx आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. ही झाली पहिली टर्म प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज. सो सेकंड फंक्शन जी आहे ती व्हॅल्यू ॲज इट इज घ्या. सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, या फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल, मध्ये मायनस साइन असल्यामुळे ती टर्म मायनस 2x फॉर्म मध्ये दिसेल. इज इक्वल टू आता राईट हँड साइडचा एन स्क्वेअर कोइफिशियंट आहे ॲज इट इज. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह पहिले स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह येईल, स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 2y आणि नंतर वायचा डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय dx. हे लक्षात घ्यायचं. ह्या टर्म्स कशा इंडिकेट केल्यात, यू इंटू व्हीच्या फॉर्म्युल्यानुसार घेतल्या. फॉर्म्युला म्हणत पण जायचा, मात्र त्या टर्मच्या डेरिव्हेटिव्हच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या घेत जायच्या. ज्या डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यूज आहेत त्या पद्धतीने आपण ती टर्म सिम्प्लिफाय केली. आता ही टर्म जर नीट ऑब्झर्व केली तर नेहमीच अशा टाईपच्या टर्म मध्ये कधीही कुठलाही प्रॉब्लेम असेल, इथून पुढच्या खालच्या स्टेप मध्ये नेहमीच 2dy बाय dx ही टर्म कॉमन येते. इथे बघा 2dy बाय dx ही पहिल्या टर्म मध्ये पण आहे, इथे 2 आहे आणि हा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, त्यातनं एक dy बाय dx तुम्ही कॉमन घेऊ शकता. राईट हँड साइड मध्ये बघा 2dy बाय dx अशी टर्म दिसते. त्यामुळे नेहमीच अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये 2dy बाय dx ही टर्मच कॉमन येते. कुठलंही एक्झाम्पल, आता इथून पुढे बऱ्याच टर्म्स येतील, हे वेगवेगळं असेल पण इथून खालच्या ज्या स्टेप्स असतात ना त्या बऱ्यापैकी सेमच असतात, व्हॅल्यू मात्र त्या त्या पद्धतीने बदलत जातात. सो 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर मायनस हा 2 आपण ऑलरेडी बाहेर काढलाय, हा एक्स येईल आणि एकच dy बाय dx शिल्लक राहील, एक ऑलरेडी आपण बाहेर काढलेला आहे. इज इक्वल टू ही टर्म लिहिताना 2dy बाय dx वेगळं लिहा, कारण लेफ्ट हँड आणि राईट हँड मधनं ही टर्म कॅन्सल होणार आहे म्हणून वेगळी लिहून काढली. मग उरेल काय, एम स्क्वेअर आणि वाय हीच टर्म उरेल. कन्व्हिनियन्स साठी याला ब्रॅकेट टाकूया. लेफ्ट हँड आणि राईट हँड मधनं 2dy बाय dx ची जी टर्म आहे ती कॅन्सल करायची आणि राहिलेली टर्म लिहून काढा. 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर मायनस एक्स dy बाय dx इज इक्वल टू एम स्क्वेअर वाय. आणि हेच आन्सर आपल्याला पाहिजे, फक्त टर्म काय आहे ही मायनसच्या फॉर्म मध्ये, म्हणून ही जी टर्म आहे ती जर इकडे ट्रान्सफर केली तर व्हॅल्यू जी आहे गिव्हन ती आपल्याला शो दॅटच्या फॉर्म मध्ये जे काही आहे ते मिळालंय. मायनस एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0 हेच पाहिजे होतं आणि त्या पद्धतीनेच मिळालं. चेंजेस कुठे आपण केलेले आहेत, जेव्हा dy बाय dx फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलाय त्याच्यानंतर हा जो पॅरामेट्रिक फॉर्म आहे तो ठेवायचा नाही, त्याला कन्व्हर्ट करायचं एक्स वायच्या फॉर्म मध्ये.
हे जेव्हा एक्स वायच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल त्याच्यानंतर त्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह घेत असताना लेफ्ट हँडचा नेहमी यू इंटू व्हीचाच फॉर्म्युला येतो, तो फॉर्म्युला व्यवस्थित घ्यायचा. त्याच्यानुसार व्हॅल्यू जी आहे ती नेहमीच हीच कॅन्सल होते, 2dy बाय dx. पुढच्या पण बऱ्याच एक्झाम्पल मध्ये हीच व्हॅल्यू तुम्हाला कॅन्सल झालेली दिसते. ह्यानुसार जी टर्म उरते ती फक्त सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये जशी गिवन टर्म आहे तशी आणून ठेवायची, व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला तशीच मिळते. यावेळी आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मोठे आहेत आणि व्हॅल्यू जी आहेत ना ती टेक्निकली आपल्याला सॉल्व्ह करावी लागते. पुढच्या पण टर्म्स मोठ्या आहेत. आपण एक काम करूया, ह्या टर्म्स पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया लेक्चरमध्ये, कारण मग काय होतं अर्धच राहील आणि लोडिंगला मला पण प्रॉब्लेम येतो. जर टायमिंग वाढला ना तर लोड होत नाहीत. म्हणूनच मला घाई जरी असली तरी वेळ मर्यादा असल्यामुळे थोडंसं मला थांबावं लागेल. पुढचं एक्झाम्पल आपण पुढच्या तासाला जे आहे ते बघून घेऊया.